तुम्ही कधी घरी माझा करून पिला आहे का? जर का पिला नसेल ना तर आजच्या आजच करून पहा, मार्केटपेक्षा पण चांगली टेस्ट लागते। कोणतेही केमिकल, प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर न वापरता आपण अगदी 2 वस्तूंपासून घरच्या घरी माझा तयार करू शकतो आणि त्याही 2 वस्तू अगदी आपल्या घरातल्याच आहे। उन्हाळ्यात तर सगळ्यांच्या घरोघरी आंबे, कैरी ह्या अवेलेबल असतात आणि दुसरी वस्तू म्हणजे साखर। तर ह्याच्यामध्ये फक्त एकच काळजी घ्यायची, ती म्हणजे क्वांटिटीची। जर का आपण 2 कच्च्या कैऱ्या घेतल्या तर पिकलेले 4 आंबे घ्यायचे, म्हणजे कैऱ्यांपेक्षा डबल क्वांटिटीमध्ये आंबे घ्यायचे। कैऱ्यांची साईज जेवढी आहे त्याच प्रमाणात आंबे घ्यायचे। कैऱ्या छोट्या असतील तर आंबे 3 घ्या, या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। कैरीची आणि आंब्याची साल काढून त्याच्या फोडी चांगल्या करून घ्यायच्या। तुम्ही यांना कुठल्या पण साईजमध्ये कट करू शकता। आता आपली कैरी आणि आंबा दोन्ही पण रेडी झालेला आहे। एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी मी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये कच्ची कैरी आणि पिकलेला आंबा हे दोन्ही कापलेले घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घातलेली आहे। साधारण 7 ते 8 मिनिटे मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। जेव्हा आपली कैरी जी आहे ती पूर्ण शिजलेली आपल्याला जाणवेल, लगेच स्मॅश होईल, त्यावेळी आपण गॅस बंद करून थोडं थंड होऊन द्यायचं आहे। त्यानंतर एका मिक्सरमध्ये घालून त्याची एक प्युरी तयार करायची आहे। एकदम स्मूथ अशी प्युरी करायची आहे। या ठिकाणी तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळसुद्धा वापरू शकता, फक्त त्यामध्ये थोडासा कलरमध्ये चेंज होतो। आता हे प्युरी आपण गाळून घेत आहे, त्यामुळे धागे आपले सगळे निघून जातील। आता या स्टेजला अगदी घट्ट अशी आपल्याला प्युरी मिळते, तर यावेळी मी त्याच्यामध्ये थंड पाणी घालून घेत आहे। तुम्हाला जर का माझा करायचा असेल तर तुम्ही माझ्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ॲड करू शकता, किंवा फ्रुटी करायची असेल तर तुम्ही अजून जास्त पाणी घालू शकता। तुम्हाला यामध्ये गोडवा कमी वाटला तर तुम्ही यामध्ये पिठी साखर अजून ॲड करू शकता। तुम्हाला आंबटपणा कमी वाटला तर तुम्ही लिंबूही ॲड करू शकता। तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टेस्ट करू शकता, पण मला यात काही ॲड करायची गरज नाही। इझिली साधारण माझा हा 2 लिटर माझा तयार झालेला आहे। 1 लिटरची ही माझी बाटली आणि 6 ग्लास माझे माझाचे रेडी झाले। तुम्ही 1 दिवस ह्याला फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता, पण त्यापेक्षा जास्त दिवस ठेवू नका, नाहीतर त्याची टेस्ट चेंज होते। आणि नक्की घरी करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।